इकडे आपण निवडणूक लढतात, काय सांगाल? पूर्ण नाव सांग. माझं नाव प्रतीक्षा किशोर खंदाडे. मी भारतीय जनता पार्टीची उमेदवार आहे आणि नगर अध्यक्षाची उमेदवार आहे आणि नगरपंचायत बहादुरा इथे मला माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी मला उमेदवारी दिली आहे आणि हा माझा मान आहे. दिली म्हणजे उमेदवारी दिली हा माझा मान आहे आणि ही जबाबदारीने पार पाडेन मी. आणि जे विकासाचे कामे ते बावनकुळे साहेबाच्या माध्यमातून होऊन राहिले आहे आणि जे बाकी राहिलेले आहे ते बावनकुळे साहेबाच्या नेतृत्वाखालीच होणार आहेत. कुठल्या विकासाच्या मुद्द्याला घेऊन जनतेसमोर जाणार आहे? आणि हे जे म्हणजे उरलेले काम आहे रस्त्याचे, पाण्याचे आणि सांडपाणी आणि गटर लाईन आणि जे काही आहे आणखी कामे त्यावर आम्ही जलद काम करू. मतदारांना काय आव्हान द्याल? मतदारांना एवढीच विनंती करते की आम्हाला भरघोष मताने निवडून द्या, एवढीच विनंती करते मी. नाव सांगा. बहादुरा नगरपंचायतचं राजकीय वातावरण तापलेलं आहे, काय सांगा? आणि नगर अध्यक्षाला निवडून द्या अशी विनंती करा. ठीक आहे. भारतीय जनता पक्षाने आज आमचे आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, महसूल मंत्री आणि नागपूर जिल्हा आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जे बहादुरा नगरपंचायतचं इलेक्शन लागलेलं आहे आणि उमेदवारी आमच्या 1 नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवकांना उमेदवारी दिलेली आहे. या बहादुरा नगरपंचायतमध्ये प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक विकास झालेला आहे आणि आम्ही प्रत्येक जनतेच्या समोर जो काही आम्ही आता 20 वर्षापासून विकासाचं काम केलेलं आहे, इथे रस्ते असो, नाल्या असो, आधी बोरिंग होत्या, आज पिण्याच्या पाण्याची नवी योजना आणली, ह्या सगळ्या जो विकासाचा अजेंडा आहे तो अजेंडा घेऊन आम्ही आज जनतेच्या समोर जात आहोत आणि जनतेला विनंती करत आहोत की आमच्या ज्या नगराध्यक्ष आहे, खूप चांगल्या नगराध्यक्ष आम्हाला भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये आमची जनता बहादुरा नगरपंचायतची जनता आमच्यावर 100% विश्वास करेल. आणि भारतीय जनता पक्षांचे सरकारने जे निर्णय घेतलेले आदरणीय मोदी साहेबांनी आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आमच्या महिलांच्या हिताचं जे निर्णय घेतलेला आहे की आज लाडली बहीण योजना आणलेली आहे, नारी शक्ती वंदन कायदा आणला, त्या माध्यमातून आज महिलांना एक वेगळा दर्जा दिलेला आहे, वेगळा मान दिलेला आहे. त्यावरून आज आमच्या महिलांना उमेद अभियानांतर्गत भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आज आमची प्रत्येक महिला ही सक्षम होत आहे. उमेद अभियानांतर्गत बचत गटामध्ये तो अजेंडा ठेवून आम्ही आज जनतेच्या समोर जात आहोत. आमच्या इथं भरपूर विकास झालेला आहे. फक्त नाली आणि गार्डन सौंदर्यीकरण, उरलेले रस्ते आणि जी काही विकास कामं आहे उरलेली ते 100% आमच्यासोबत पूर्ण सरकार पाठीशी आहे. त्या कारणाने आम्ही प्रत्येक उमेदवार 17 आमचे उमेदवार, 1 नगराध्यक्ष आम्ही जनतेच्या समोर जात आहोत आणि खूप चांगला प्रतिसाद जनतेचा आमच्या पाठीशी उभा आहे. आम्ही जनतेला हीच विनंती करतो की आम्हाला सर्व 1 नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवकांना उमेदवारी दिलेली आहे, त्यांना तुम्ही भरघोष मताने निवडून द्या ही विनंती करत आहोत. बहादुरा नगरपंचायतचा कवडीमोल विकास झालेला नाही असं विरोधकाचं म्हणणं आहे. त्यांचं ज्यांना या बहादुरा नगरपंचायतचा एरियाच नाही माहीत, कुठला कानाकोपरा आहे, अंबिका नगर कुठे आहे, एकता नगर कुठे आहे, गजानन नगर कुठे आहे, शेवटची आमची ती गजानन नगरी आहे ती कुठे आहे हेच नाही माहीत, तर विकास काय माहीत राहणार आहे. आम्हाला विचारा. आज आम्ही 25 वर्षापासून बावनकुळे साहेब इथं येत आहे. एक इलेक्ट्रिकचा पोल नव्हता आमच्या एरियामध्ये, एक साधा रस्ता नव्हता. आमचा बहादुरा आणि गोदनीसीम रस्ता एवढा बेकार होता की रस्त्याने जायचं तर लोकांना, अक्षरशः लोकांना, आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना, आमच्या कार्यकर्त्यांना पाठीवर मांडून दिघोरीच्या नाल्यापर्यंत म्हणजे दिघोरीपर्यंत सोडून द्यावं लागत होतं. त्याला काय माहीत, त्यांना काय परिस्थिती माहीत, परिस्थितीच नाही माहीत. त्याच्यामुळे ते तर अशा अफवा फैलवणार आहे. आम्हाला त्या अफवाची आमची जनता कधीच लुभावणार नाही आहे, उलट त्याला प्रतिउत्तर देत आहे. मतदारांनी काय आव्हान केलं? मतदारांना आमची विनंती आहे की विकास पाहून आम्हाला मतदान करा आणि उर्वरित जी कामं आहे आम्ही 100% त्यांची करून देऊ.
आपण भारतीय जनता पार्टीच्या कद्दावर नेते आहात, माजी सरपंच राहिलेले आहात. काय विजन आहे, ब्लूप्रिंट आहे? मी पुष्पा रवींद्र गायधाने, माजी सरपंच गट ग्रामपंचायत बहादुरा. माझ्याच नेतृत्वात आम्ही 17 लोक यांच्या नेतृत्वामध्ये नगरपंचायत माननीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री तसेच नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी ही नगरपंचायत करून दिलेली आहे. ग्रामीण भाग काय असतो हे आमच्या जनतेला माहीत होतं. ग्रामीणमध्ये फार अडचणी होत्या. ग्रामपंचायत ही विकास करू शकत नव्हती. त्यामुळे आम्ही नगरपंचायतची मागणी केली आणि खूप चांगला असा प्रतिसाद आणि खूप आम्हाला आमच्या शब्दाला मान देऊन माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब तसेच माजी टेकचंदजी सावरकर साहेब माजी आमदार यांनीसुद्धा या नगरपंचायतचा दर्जा मिळवून दिला. त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करेन. आणि नगरपंचायत झाल्यापासून अतिशय वेगाने भरभराटीने कामाचा विकास होतो आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी आलेला आहे नगरपंचायतला. हर गल्लीत हर रस्ता झालेला आहे. गार्डनचं सौंदर्यीकरण झालेलं आहे. प्रत्येक घरात पिण्याचं गोड पाणी आलेलं आहे. हर ठिकाणी छान लाईटची व्यवस्था आहे. म्हणजे आता कुठलीही अडचण नाही आहे नागरिकांना. त्यामुळे शहरीकरणाचा दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे. प्रत्येक घर रेग्युलर वाईज होत आहे. आरएल निघत आहे. त्यामुळे आमची जनता भाजपा यांच्यासोबत आहे. जनतेला विकास दिसतो आहे. त्यामुळे आमच्या भारतीय जनता पार्टीशी सर्व जनता आहे. आणि आम्ही या ठिकाणी विश्वास दाखवून की खूप भरघोष मताने आम्ही 18 उमेदवार निवडून येणार आहोत. आमचा भाजपाचा जो अध्यक्ष उमेदवार दिलेले आहे ते शिक्षित आहे. त्यांचं नेतृत्व चांगलं आहे. ते सुद्धा जनतेत आहे. त्यांचासुद्धा प्रतिसाद खूप चांगला मिळतो आहे आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत. आम्ही 18 उमेदवार निवडून आणू अशी आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो. सर्वांना माझा नमस्कार. काय ब्लूप्रिंट आहे विकासाची ब्लूप्रिंट काय आहे? विकास खूप होत आहे ना. भरभराटीने विकास होत आहे. हर गल्लीत रोड झालेला आहे. हर ठिकाणी एक सांडपाणी नालीसुद्धा होऊन राहिलेली आहे. गार्डनचं सौंदर्यीकरण सुद्धा झालेलं आहे. हर गार्डनला ग्रीन जिम लागलेले आहेत नागरिकांच्या व्यायामासाठी. मुलांचे खेळणीचे साहित्य लागलेले आहेत. अंगणवाड्या झालेल्या आहे. अनेक बचत गटच्या माध्यमातून आम्ही एक महिला जोडलेली आहे. आमच्या इथे 180 बचत गट तयार झालेले आहेत. 200च्या जवळ बचत गट झालेले आहे. त्यामुळे प्रत्येक महिला आमच्या भारतीय जनता पार्टीशी जोडलेली आहे आणि ती सक्षम आहे की भारतीय जनता पार्टीशी आम्ही पाठीशी राहू आणि आम्ही तुमच्यासोबत राहून भरभरून मताने तुम्हाला विजयी करू असं आमच्या महिलासुद्धा आम्हाला ग्वाही देत आहे. या ठिकाणी मी इथेच थांबते. नमस्कार.